ठीक आहे. तर आता लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे अतिशय महत्त्वाचा टॉपिक काळ आणि काम. बऱ्याच वेळा म्हणजे मोस्ट ऑफ पेपरमध्ये ऑल सगळ्या प्रकारच्या एक्झाममध्ये पेपरमध्ये विचारला जाणारा टॉपिक आणि बऱ्याच वेळा प्रश्न पाहूनच आपण या म्हणजे त्या प्रश्नालाच आपण हात लावत नाही. प्रश्न वाचून आपण म्हणतो मला नाही सॉल्व्ह करायचा, पण अतिशय सोप्या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करता येतो. जसं की आपण याच्या आधी एक टॉपिक पाहिलाय. कोणता टॉपिक पाहिला? कोणता टॉपिक पाहिला? नळ आणि पाण्याची टाकी. सेम पॅटर्नने हे प्रश्न सॉल्व्ह करायचे, सेम, अजिबात काही बदल नाही. इतका असा सोपा टॉपिक आहे. ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण टॉपिकला. पहा काय प्रश्न आहे. एक व्यक्ती एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. एका व्यक्तीला एक काम करायला 10 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण सेम असाच प्रश्न पाहिला होता. कुठं पाहिला होता? ओके. एका नळाला 10 तास लागतात, दुसऱ्या नळाला 15 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर किती तासात टाकी भरेल? सेम. ओके. मग इथं हा प्रश्न आपण कसा सोडवला होता आठवतंय तुम्हाला? पहा पहा काय केलं आपण? 10 गुणिले 15 भागिले 10 अधिक 15. बरोबर. इथे काय एकूण दिवस किंवा एकूण दोघे मिळून काम करत असताना लागणारे दिवस काय म्हणू शकतो त्याला आपण? एकूण दिवस किंवा लांब काम करत असताना किती आले इथं? 150. खाली किती आले? 25. म्हणजे किती आले? 6. म्हणजे एक जण ते काम करायला गेला का 10 दिवस घेतो, दुसऱ्याला पाठवलं तो 15 दिवस घेतो. मग आपण म्हणलं एक काम करा, दोघेही कामाला लागा एकाच वेळेस, तो 6 दिवसात ते काय काम करणार? इकडचं तिकडे काम करणार. म्हणजे इथं कोणतं सूत्र वापरलं आपण? एकला पहिल्याला किती दिवस लागतात? एक्स. दुसऱ्याला किती लागतात? वाय. त्या दोघांमध्ये काय केलं आपण? गुणाकार. आणि खाली काय केली? त्यांची बेरीज. झाले एकूण किंवा एकत्र काम करताना लागणारे दिवस बरोबर. समजले? पहा किती सोपा प्रश्न विचारला गेलेला आहे. मग आता असाच प्रश्न, ओके, मला नाही वाटत सॉल्व्ह केला पाहिजे. एक व्यक्ती एक काम करण्यासाठी किती दिवस घेते? 8 दिवस. दुसरा किती दिवस घेतो? 12 दिवस. म्हणजे लागणारे दिवस बरोबर काय? 8 गुणिले 12 भागिले 8 अधिक 12 काय झाले सांगा? 12 आणि खाली किती? 20. कितीने भाग जाईल? आणि 2 ने किती आले? 42. 8 82 खाली किती? 10. एक पॉइंट आहे म्हणल्यावर किती आले? 4.8. बरोबर आहे. एवढे दिवस त्याला लागतील. खाली ऑप्शन मध्ये उत्तर असं असं येऊ शकतं तुमच्या. ओके. आता पहा त्यानंतर एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात. दोघे मिळून किती दिवसात करतात? 20. आता थोडा प्रश्न बदललाय. एकटा ए ते काम 30 दिवसात कंप्लीट करतो, तर बी ला ते काम करायला किती दिवस लागतील? दोघं मिळून किती दिवसात करतात? 20. एकटा ए ला लावलं तर किती दिवस जातं? 30 दिवस. आता असा प्रश्न जर तुम्हाला सोडवायचा असेल तर बी साठी लागणारे दिवस काय करायचं? नेहमी आपण सुरुवातीला काय करणार? त्यांचा दोघांचा काय करणार? गुणाकार. काय? 20 गुणिले 30. आणि खाली फक्त यांची काय करायची? वजाबाकी. काय करणार? 30 मायनस 20 किती आले? इथे किती? 3 दुणे 6 आणि डबल 0 आणि खाली किती? 10. शून्याला शून्य गेला 60. मग हे जर तुम्ही कोणाला लावलं? बी ला ते काम करायला सांगितलं तर काय होणार आहे? 60 दिवस लागणार. समजले? आले लक्षात? ठीक आहे. मग असाच त्याच्या पुढचा प्रश्न आहे. एक काम करायला जर ए आणि बी ला दोघांना मिळून किती दिवस लागतात? 25 दिवस लागतात. तेच काम करायला ए ला सांगितलं तर 40 दिवस लागतात. तर बी ते काम किती दिवसात कंप्लीट करणार? म्हणजे आता इथं काय होणार आहे? 25 गुणिले 40 भागिले 40 वजा 25. बरोबर. म्हणजे 25 चोक 100 आणि हा एक्स्ट्राचा 0 1000 आणि खाली किती आली? वजाबाकी किती आली? 15. यांचा काय जो भागाकार होईल तो करा. येईल ना? भागाकार तर येईल ना? एवढे दिवस दुसऱ्याला लागतील. समजलंय? आले लक्षात? त्यानंतर त्याच्या पुढे आलो आपण. काय? एक काम करण्यासाठी 10 ए ला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात, बी ला 20 दिवस लागतात, तर सी ला 30 दिवस लागतात. तर तिघां मिळून ते काम करायचं असेल तर
आपण पाहिलं होतं, पहिला नळ, दुसरा नळ आणि तिसरा नळ, तिन्ही जर नळ एका वेळी चालू ठेवले तर आपण काय सूत्र पाहिलं होतं आठवतंय? पहिल्या नळाला लागणारा वेळ, दुसऱ्या नळाला आणि तिसऱ्या नळाला, तिघांचा काय करायचा? गुणाकार. गुणाकार केल्यानंतर खाली काय करायचंय? एक्स वाय ह्या दोघांचा गुणाकार करून अधिक, नंतर वाय झेड या दोघांचा गुणाकार करून अधिक एक्स झेड ह्या दोघांचा गुणाकार. ओके, इथं काय? दिवस. तिथं काय होतं? फक्त तास होतं. मग इथं जर पाहिलं तर एकची किंमत किती आहे? ए ला किती दिवस लागतात? 10. सॉरी, काय करतो आपण इथं? गुणाकार. त्यानंतर बी ला 20 आणि सी ला 30. खाली इथं ह्या दोघांचा गुणाकार किती आले? डायरेक्ट लिहू 200 अधिक, नंतर ह्या दोघांचा गुणाकार 600 अधिक, नंतर ह्या दोघांचा गुणाकार 300. बरोबर आहे. मग काय झालं उत्तर? सांगा वरती. 3 दुने 6, 6 6 1 6 म्हणजे किती आले? 6000. बरोबर, 3 दुने 6, 6 1 6 आणि 3 0. आणि खाली किती? 600 आणि 300 900, 900 आणि 200 1100, 1100. या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, किती राहिले? 60 भागिले 11 किती आले? 11 55. उरले किती? 5. खाली किती? 11. म्हणजे दोघांनी जर एकत्र, तिघांनी जर मिळून एकत्र काम करायला सुरुवात केली तर 5 दिवस आणि थोडे वरती काही दिवसाचे तास काय होईल? संपून जातील. आणि जर तुम्हाला याला हे करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? किती निघूनणार तुम्ही त्याला? 24. कारण जसं पॉइंटला आपण काय करत होतो? 60 निघूनत होतो तिकडे. का? कारण 60 मिनिटाचा 1 तास, तसं इथं 24 तासांचा 1 दिवस. आलं लक्षात? त्यांनी सांगितलं 12 तास दिवस, इथं 12 तासाचा दिवस करा. दिली सांगता नाही एखाद्या प्रश्न. ओके, समजलंय का? तिघ जण असताना काय करायचं? मग तसाच प्रश्न आहे पा. काय? परत ए ला काम करायला किती दिवस लागतात? 5. नंतर किती? 10. आणि नंतर सी ला किती दिवस लागतात? 20. तिघही मिळून काम करायला लागले तर काय होणार आहे? तिघांचा काय करणार? पहिल्यांदा आपण गुणाकार. दिवस किती येणार आहे? 5 गुणिले 10 गुणिले 20. आणि खाली किती? या दोघांचा गुणाकार अधिक 10 50 अधिक इथे किती आले? 10 2 20 म्हणजे किती आले? 200. 20 गुणिले 10 आणि नंतर किती आले? 20 5 100. या तिघांचा गुणाकार वरती किती होणार आहे? 5 1 5 1000. आणि खाली किती आले? 200 300 350. या शून्याला हा शून्य गेला. 100 भागिले किती? 35. करा उत्तर शेवटचं. येईल ना भागाकार? 5 ने भाग जाईल. ओके, 20/7. 7 हा 60. मी 60 ऐकलं. ठीक आहे, 7. आणि मग किती आले? पुढे येईल तुम्हाला. किती तरी लिहितो, टेन्शन नको. 20/7. ओके, म्हणजे किती आले? 7 दुने 14. वरली किती? 6 आणि खाली किती? 7. समजले? आले लक्षात? एवढ्या दिवसात काय होईल? ते काम पूर्ण होईल. तिघही एकत्र काम करायला सुरुवात केली. आता बघा, आता हा जरा थोडासा ट्विस्टेड क्वेश्चन आहे. काय? ए व बी हे दोघं मिळून 10 दिवस, बी व सी दोघं मिळून 12 दिवस आणि सी व ए मिळून 15 दिवस लागतात. तर तिघांनी मिळून काम करायला सुरुवात केली तर? आता पहा, म्हणजे तिघ जण आहेत, ए बी आणि सी. हे दोघं जर एकत्र काम करायला लागले 10 दिवस, हे दोघं जण एकत्र काम करायला लागले किती आहे? 12 दिवस. आणि पहिला आणि तिसरा जर एकत्र लागला तर? आणि आता सांगा बरं, तिघ लागले तर? सिंपल, फॉर्मॅट बदलायचा नाही. फक्त काय करायचं पहा, अशा वेळेस दिवस बरोबर आपण काय करत होतो? तिघांना लागणारे दिवस एक्स वाय आणि झेड, आणि खाली काय करत होतो? एक्स वाय अधिक वाय झेड अधिक एक्स झेड. हे सूत्र आहे ना आपलं मेन. याला फक्त काय करायचं? 2 ने गुणायचं. कारण जोडी कोणाच्या झाल्यात? आता दोघांच्या झाल्यात, म्हणून बस उत्तर संपलं. काय होईल सांगा आता? इथे काय? 2 गुणिले पण आपल्याला माहितीच नाही ना, एक्स वाय झेड माहितीच नाही. मग काय करणार? यांचं माहिती एक्स वाय
पण एक्स वायची तरी कुठे व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला. मग अशा वेळेस काय करणार. आता लक्षात ठेवा, हा तुमचा कोण झाला एक्स, हा तुमचा कोण झाला वाय, आणि हा तुमचा कोण झाला झेड. आता तुमचं इथं एक्स वाय झेड कोणी कळलं का. त्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे इथं एक्स ची व्हॅल्यू किती होणार आहे 10. आलं लक्षात. गुणिले किती होईल 12, गुणिले किती होईल 15, आणि मग खाली ह्या दोनचा, आता ह्या दोनचा गुणाकार सांगा 120 डायरेक्ट लिहिला, अधिक नंतर ह्या दोनचा गुणाकार 12 पंचे 60, 6 आले, 12 12 180 बरोबर, आणि नंतर याचा आणि याचा गुणाकार किती 150 बरोबर. त्यानंतर सांगा आता वरती पण इथं 15 गुणिले इथं किती आले, आपण काय करू इथं 15 दुने 30 बरोबर, 30 गुणिले किती करू 12, 360, 360 गुणिले 10 3600. लक्षात कसं केलं का, कारण इथं जरा 15 मधलाच नंबर होता, 30 केल्यावर आलं गुणाकार सोपा जातो. जोड्या कशा ठेवायचे लक्षात ठेवा. आता खाली काय होईल 120 आणि 150, या दोघांची आधी बेरीज करू. 300 आणि 150 450, 450, याला हा गेला. आता किती येणार आहे, किती 9 चौक 36 0 आणि 9 5 45, 5 1 5 5 8 40. तिघांनी मिळून जर कामाला सुरुवात केली तर 8 दिवसात काम कंप्लीट होईल. आपल्याला माहित नाही ए ला किती लागतात, बी ला किती लागतात, सी ला किती लागतात, तरी माहिती आपल्याला तिघ मिळून एकत्र काम करायला लागल्यावर किती दिवस लागतात. ह्या शॉर्ट ट्रिक्स आहेत. आलं लक्षात. म्हणजे आपल्याला सेपरेट कोणाचेही दिवस काढायची गरज नाही. ओके, अशा पद्धतीने या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. मग याच्यावर तुम्हाला असा परत एक प्रश्न दिलाय का, ए बी हे दोघे मिळून 15 20 आणि 30 दिवस, आणि तिघही एकत्र जर कामाला लागले तर किती दिवसात कंप्लीट होईल. मला वाटतं हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ओके, हा तुमचा होमवर्क आहे. या ठिकाणी आपला म्हणजे काळकाम या टॉपिकवर विचारले जाणारे बेसिक प्रश्न या ठिकाणी आपले काय झाले संपलेले आहे. सूत्र नीट लक्षात ठेवा. काय काय सूत्र आहे आपली, सूत्र काय काय बरोबर आहे, एक्स इंटू वाय इंटू झेड, हे तिघ जण असं एक्स वाय वाय झेड झेड एक्स, आणि एबीसी सॉरी दोघच असतील तर एक्स वाय भागिले एक्स अधिक वाय मिळून काम करत असेल, आणि सेपरेट करायचं असेल तर एक्स गुणिले वाय भागिले एक्स वजा वाय. अंडरस्टँड, समजलंय, डन.